जय श्रीमाताजी. श्रीमातांनी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. थोडंसं ताठ बसूया. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडेच आहे, ते शेवटपर्यंत असेच ठेवायचे. त्यानंतर आपण श्रीमातांना पाहतोय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवतोय. चित्ताची एकाग्रता आपण दोन्हीकडे पण करायची, श्रीमातांच्याकडे पण आणि आपल्या हाताच्या बोटावरती पण करायचं. म्हणजे लक्ष व्हायब्रेशन्सकडे असावं आपलं. काही विचार करायचंच नाही आपल्याला. थोडंसं निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा आपण, जाणीवपूर्वक बघतोय आपण श्रीमातांना साक्षी भावानं. तो साक्षी भाव आला पाहिजे आपल्याला. सहयोगामध्ये काय महत्वाचं आहे? साक्षी भाव. साक्षी भाव म्हणजे जे समोर चाललंय ते एक नाटक आहे असं समजून पाहणे म्हणजे साक्षी भाव. आपण त्या नाटकामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आहे, फक्त आपण त्याचे साक्षीदार आहोत. जे काय चाललेलं आहे समोर त्याचं साक्षीदार आम्ही आहे. दोन माणसं भांडत असतील समोर, तर आम्ही फक्त ते भांडण पाहतोय लांबून, त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, म्हणजे साक्षी भाव. साक्षी भावानं ते पाहतोय आम्ही. हा जो साक्षी भाव आहे तो आमच्यामध्ये आला पाहिजे योगामध्ये, म्हणजे आपण अलिप्त होऊ शकू सगळ्यांच्या पासून. अलिप्त राहणं म्हणजे काय? अलिप्तता राहायचं म्हणजे काय करायचं नेमकं? काही जणांना समजत नाही. अलिप्त राहायचं म्हणजे काय करायचं? अलिप्त राहायचं म्हणजे ज्या गोष्टी चाललेल्या असतात त्यामध्ये आपण साक्षी भावानं फक्त पाहत राहायचं आहे, त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये. हा फरक आपल्या लक्षात येतोय का पाहायचं. आपण काय करतो? संसार करत असताना किंवा प्रपंच करत असताना त्यामध्ये एवढं गुंततो की अलिप्त व्हायचं मुश्किल होतं. म्हणून श्रीकृष्णाने सांगितले ना आपल्याला की आपण साक्षी भाव, त्या पद्धतीनं जग एक नाटक आहे अशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे जगाकडे. म्हणजे नाटक संपलं की आपण बाजूला व्हायचं आहे, म्हणजे हे जग नाटकच आहे. आणि हे नाटक पाहत असताना आपण त्यातलं पात्र आहोत, त्यात एवढं आपण अडकून बसायचं नाही आहे. ते पात्र संपलं की आपण बाजूला व्हायचं आहे, म्हणजे नाटक संपणार आहे, पडदा पडणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णाने फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे, आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. किंवा त्यांनी नेमकं असं का सांगितलं? कारण आपण कुठल्याही गोष्टीमध्ये भावनेमध्ये अडकतो. सगळ्यात महत्वाचं काय? भावनेमध्ये अडकतो. की ही माझी आई, ही माझे वडील, हा माझा भाऊ, ही माझी बायको, अमकं तमकं. यामध्ये आपण एवढं अडकतो की आपण त्यापासून अलिप्त होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण साक्षी भावानं त्यांना पाहिलं पाहिजे. याचा अर्थ असं नव्हे की त्यांना सोडून आपण कुठेतरी लांब जायचंय, जंगलात जायचं वगैरे, असं काही नाही आहे. म्हणजे श्रीकृष्ण काय म्हणतात की हे जे काय कर्तव्य आहे ते आपण पार पाडायचं आहे, भावनेत अडकायचं नाही आहे. त्यांनी तर स्वच्छ सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे सर्व नाती आपण निभवायची आहेत, असं नाही की त्यांना सोडायचं आहे आपण वाऱ्यावरती, असं करायचं नाहीये आम्हाला. तर हे सर्व करत करत आम्ही भावनेत न अडकता आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, त्यामध्ये अडकायचं नाही, म्हणजे साक्षी भाव. लक्षात येते का पाहायचं आपल्याला की साक्षी भाव असणं किती गरजेचं आहे. नाहीतर आपल्यामध्ये असं आहे की आपण असं होतं की आपण फार भावनिक असतो. काही वेळेला कुणी जरा काही बोललं तर आपल्याला दुःख वाटतं हृदयाला, नाही ही आपली व्यक्ती आणि आपल्याला कसं काय बोलली, वाटतं, वाईट वाटतं. काही वेळेला हृदयाला आपण लावून घेतो की नाही त्याने असं बोलायला नको पाहिजे. एवढं भावनेत अडकलेलो असतो आपण. पतीविषयी किंवा पत्नीविषयी आपलं जर काय भांडण झालं असेल किंवा काय झालं तर आपल्याला ते मनाला लावून घेतो आपण. आणि इतकं मनाला लावून घेतो की आपण लेफ्ट साईडला जातो, म्हणजे आपण अगदी निराशवादी होतो, नैराश्य येतं आपल्याला.
तर यापासून आपल्याला सुटका हवी असेल तर श्रीकृष्णाची गीता आपण वाचावी, जरूर वाचावी. त्यामध्ये श्रीकृष्णाने स्वच्छ सांगितलेलं आहे की प्रपंच करत असताना आपण कशाला लिप्त व्हायचं नाहीये. का व्हायचं नाहीये? कारण जग हे नाटक आहे. हे सगळं जे चाललेलं आहे, हे सगळं नाटक चाललेलं आहे आणि त्या नाटकाचे आपण एक साक्षीदार आहोत. म्हणजे हे सर्व करत असताना आपण अलिप्त राहून केलं पाहिजे. त्यामध्ये अडकलं नाही पाहिजे, कारण आपण आत्मा आहोत. स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे त्याने. आपण जर आत्मा आहोत, तर त्यामध्ये कसं अडकतोय? आत्मा हा मुक्त आहे सगळ्यांच्या पासून. त्याला तुम्ही लिप्त करू शकत नाही किंवा त्याला कशाने बांधू शकत नाही आपण. तो मुक्त आहे. ज्यावेळी आम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, त्यावेळेला हा गुण आमच्यामध्ये आलाच पाहिजे. अलिप्तता आणि साक्षीभाव. कारण साक्षीभाव जोपर्यंत आमच्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही शस्त्राच्या वरती राहू शकत नाही विराटमध्ये. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, की हे जग एक नाटक आहे आणि या नाटकामध्ये आपण अडकायचं नाही आहे. कारण ह्यात जर आपण अडकलो, तर आपण खाली खाली जाऊ किंवा वरती येऊ शकत नाही. म्हणजे जी स्थिती आम्हाला मिळवायची आहे ध्यानामध्ये, ती स्थिती आम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून या गोष्टी आपण अगदी गांभीर्याने घ्यायच्या. योग करत असताना किंवा सहज योग करत असताना आपण जो साक्षी भाव आहे ना, तो जोपासायला पाहिजे नाही. म्हणजे एक प्रकारचं आपल्यामध्ये अलिप्तता ही गुण आले पाहिजे आहेत. आम्ही कुठलीही गोष्ट हृदयाला लावून घ्यायची नाही आम्हाला. कारण हृदयाला जर लावून घेतलं तर आम्ही लेफ्ट साईडला जाऊ आणि डावीकडे जर गेलो तर चंद्र नाडीवरती आम्ही जर कार्य केलं किंवा तिकडं भूतकाळामध्ये आम्ही जर जास्त गेलो तर तिथं सगळी भूतं आम्हाला पकडतील आणि कदाचित आम्ही आणखी भूतकाळामध्ये जाऊन पझेसड होऊ शकू. म्हणून या सर्व गोष्टी घडून नयेत. म्हणून सुरुवातीलाच काय सांगितलं की तुम्ही अलिप्त व्हा सगळ्यापासून. तुम्ही हे सगळं करा, परंतु सर्वांच्या पासून अलिप्त राहून आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. जसं रामाने केलं ना, प्रभू रामचंद्राने पण केलेलं आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडले. भावनेत कधी अडकले नाहीत ते. एक राजा म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे, की जनमत जे आहे त्यांनी सर्वात महत्त्व जनमताला दिलं. त्यांनी कर्तव्य केलं, वडिलांचं कर्तव्य केलं, आईचं कर्तव्य केलं, बहिणीचं कर्तव्य केलं, भावाचं कर्तव्य पार पाडलं. परंतु त्यात ते अडकले नाहीत, कर्तव्य करत राहिले. हा आपल्या समोर एक आदर्श आहे, की कर्तव्य पार पाडायचं म्हणजे काय करायचं नेमकं? म्हणजे यामध्ये ज्या वेळेला अलिप्त राहायचं आहे आपल्याला, त्यावेळेला अलिप्त राहता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला लिप्त व्हायचं आहे, त्यावेळेला आपण लिप्त होऊ शकतो. म्हणजे आपल्या हातामध्ये सगळं आलं पाहिजे ते. आमच्या मनाविरुद्ध आम्ही कधीही वागलं नाही पाहिजे. तिथं गुरुतत्व येतं. गुरु कसा आहे, की गुरुतत्व ज्यावेळी आमच्यामध्ये जागृत होतं, त्यावेळेला तो कुठेही संचार करू शकतो. त्याला कोण अडवणार? त्याला कोणी अडवू शकत नाही. कारण ही ताकद त्यांच्यामध्ये येते, ती समर्थता त्यांच्यामध्ये येते म्हणून ते गुरु आहेत. नाहीतर आम्ही काय म्हणतो, आमच्यामध्ये असं आहे, की हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, मग असंच झालं तर काय होईल, मनाला लावून घेतो आम्ही आणि या सर्वांच्यामध्ये गुरफटून आम्ही वरती येऊ शकत नाही. आमच्या भोवती आम्हीच जाळं विणतो आणि त्यामध्ये अडकून बसतो आणि म्हणतो की बाबा मी यामध्ये अडकलो. याला अडकवलं कोण? आपण स्वतःच अडकलेलो आहे. म्हणून हे सर्व जे काय पूर्वी सांगून ठेवलंय रामायणमध्ये किंवा गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरांनी जे सांगून ठेवलेलं आहे, रामदास स्वामीने, तर हे सर्व आम्ही वाचलं पाहिजे. त्यातलं निदान थोडं बहुत तरी वाचायला पाहिजे आहे. म्हणजे प्रपंच कसा करावा हे रामदास स्वामीने अगदी स्वच्छ शब्दात लिहून ठेवलेलं आहे. ते तर म्हणतायत आधी प्रपंच करावा नेटका मग करावा परमार्थ. स्वच्छ सांगून ठेवले तिने. म्हणजे आधी प्रपंच करता आला पाहिजे आम्हाला. म्हणजे काय करता आलं पाहिजे, की आम्ही अगोदर आमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणजे कर्तव्य पार पाडत असताना आम्ही भावनेत न अडकता ते कार्य केलं पाहिजे. म्हणजे दासबोधमध्ये त्यांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. स्पष्ट शब्दात सांगून ठेवलेलं आहे. आम्ही दासबोध काढून वाचावं ते. कारण त्यांनी प्रपंच केला नाही, परंतु प्रपंच करावा असा त्यांचा सल्ला आहे. आणि ज्यावेळेला
माणसाचा स्वभाव हा उलटा आहे. म्हणजे त्याला सांगितलं की बाबा हे कर, तर तो करत नाही, उलटं करतो सगळं. आता त्याला सांगितलं मागं बघायचं नाही हां, तर नेमकं बरोबर तो मागे बघेल. म्हणजे उलटं असतं बुद्धी. बुद्धी जी आहे ती मनुष्याची, ती त्याला म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की डिव्हाइन डिप्लोमसी त्यांनी वापरली. त्याने जे करायला नको सांगितलं ते करा म्हणून सांगितले, त्यांनी उलटं सांगितलेलं आहे. का तर त्यांना माहिती होतं मानवाची बुद्धी कशी आहे. तसं आपल्याला आपली बुद्धी आपण वेगळ्या पद्धतीने वापरली पाहिजे. आपण कशामध्ये अडकलं नाही पाहिजे आहे. म्हणून दासबोध आपण जो आहे ना, तो दासबोध प्रत्येकाने वाचावा. त्यामध्ये पेन कसं धरावं, हस्ताक्षर कसं असावं, इथून प्रपंच कसा करावा, आपल्यामध्ये किती नाड्या आहेत, रजोगुणी, सत्वगुणी, तमोगुणी, पडत मूर्खाची लक्षणं, मूर्खाची लक्षणं, ही सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. आणि आपलं शरीर किती घाण आहे किंवा या शरीरामध्ये किती घाण असते आणि त्या शरीरावरती आपलं किती प्रेम आहे, हे त्यांनी स्वच्छ शब्दात सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ते जर आपण वाचलं, तर आपल्याला असं वाटतं, की आपण एवढं घाण शरीर असून आपण त्यावरती किती प्रेम करतो. कारण सगळीकडे घाणच दिसते आपल्याला. त्याने ते समजावून सांगितलेलं आहे, की हे शरीर हे दुःखाचं आगर कसं आहे, ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते वाचलं, की 100% आपल्याला अलिप्तता आल्याशिवाय राहत नाही. मग नको वाटतं, की बाबा हे शरीर नको, आम्हाला आत्माच ठीक आहे, असं वाटायला लागतं. म्हणून ते वाचायचं आपण. किंवा आपण काही वेळेला प्रपंचामध्ये किंवा स्त्रियांच्यामध्ये किंवा मुलाबाळांच्या मध्ये अडकतो. होतं तसं, आपलं प्रेम असतं, त्यामुळे त्यामध्ये आपण अडकू शकतो. परंतु त्यांनी काय म्हणतात, की बाबा त्यामध्ये स्वच्छ एक चॅप्टर आहे, की आपण कशामध्ये का अडकायचं आणि का अडकू नये, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आपण काय करतो, की आपल्या पत्नीमध्ये अडकतो, आपल्या मुलाबाळांच्या मध्ये आपण अडकून बसतो. कारण विनाकारणी ज्याला काही कारण नसतं आणि आपण लिप्त होतो आणि आपण लिप्त झाल्यामुळे आमचा आत्मसाक्षात्कार आम्ही वाया घालवतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं लक्ष पाहिजे त्या ठिकाणी लक्ष न जाता आम्ही प्रपंचामध्ये विनाकारणी गुरफटतो. म्हणून दासबोध वाचावा, प्रत्येकाने वाचावा. आणि वाचल्यानंतर आपण ते लक्षात घ्यावं, की आपण कसे आहोत किंवा हा संसार करताना आपण कसा केला पाहिजे अलिप्तपणे. आणि हे शरीर कसं दुःखाचं आगर आहे आणि त्याच्यावर आमचं किती प्रेम काय आमचं. म्हणून आपण ते वाचावं आणि आपल्या आत्मतत्वामध्ये उतरावं. कारण रामदास स्वामींनी त्यांना ध्यानामध्ये जे अनुभव आलेले आहेत, त्यांनी दुसऱ्या एका पुस्तकामध्ये त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत. आत्मानुभव म्हणून किंवा आत्मा असं काहीतरी नाव आहे त्याला वेगळ्या प्रकारचं. आत्मानुभव असंच आहे बहुतेक. आणि यामध्ये त्यांनी स्वच्छपणे असं सांगितलंय, की त्यांना ध्यानामध्ये जे अनुभव आलेले आहेत, ते सर्व जसं ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिलेला आहे, तसं रामदास स्वामींनी देखील पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये अमृतानुभव आणि आत्मानुभव असं काहीतरी ते पुस्तक आहे. ते पुस्तक देखील वाचावं. यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, की ध्यानामध्ये कसे अनुभव त्यांना आलेले आहेत. परंतु हे पुस्तक वाचण्या अगोदर आपण दासबोध नक्की वाचावं. कारण वाचल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं आत्मा का प्राप्त करायचा आहे किंवा आम्ही या देहाचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे आणि आत्मतत्वामध्ये कसं लीन व्हायचं आहे, ते त्यांनी अगदी स्वच्छ सांगितलेलं आहे. म्हणून ते वाचावं. आम्ही उगीच काहीतरी वाचत बसतो, परंतु ही जी आत्ता खरी गरज आहे आपल्याला, की का वाचावं? रोग कसे होतात, ते कसे बरे करायचे, कुठल्या पद्धतीने कुठून रोग येतात, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे, परंतु आज आम्हाला त्याचा उपयोग होतो आहे. म्हणजे किती महत्वाचं आहे, की आम्ही काही वेळेला ते वाचत नाही. थोड्या-थोड्या गोष्टी आम्हाला माहिती असतात, की रामदास स्वामींनी हे सांगितलं, ते सांगितलं. परंतु डीपमध्ये जाऊन खरोखर जर वाचलं, तर 3 नाड्याविषयी पहिला त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी नाव काय दिलंय? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणजे रजोगुणी जर मनुष्य असेल, तर त्याचा स्वभाव कसा असेल, ते सांगितलेलं आहे. जर तमोगुणी मनुष्य असेल, तर त्याचा स्वभाव कसा असेल, ते पण त्यांनी सांगितले आणि सत्वगुण कसा आहे, सत्वगुण ज्याचा स्वभाव आहे, तो कसा असेल, त्याचाही स्वभाव त्यांनी सांगितलेला आहे. ती व्यक्ती कशी असेल, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचा आहार कसा असतो, हे पण सांगितलेलं आहे.
जसं तमोगुणी व्यक्ती आहे, तर त्या तमोगुणी व्यक्तीचा आहार कसा असतो आणि तो का तमोगुणी होतो हे पण सांगितलेलं आहे. रजोगुणाचं पण तसंच आहे. जो राजस प्रवृत्तीचा असतो त्याचा आहार कसा असतो आणि तो रजोगुणी का होतो हे पण सांगितलेलं आहे. आणि सत्वगुणी म्हणजे मध्य नाडीवरती त्याचाही स्वभाव सत्वगुणी कसा आहे, तो कसा परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो आणि सत्वगुणच का महत्वाचा आहे हे देखील त्यांनी सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने दासबोध जरूर वाचावा आणि वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला अलिप्तता येतेच. हा संसार म्हणजे अगदी असार आहे असं वाटतं आपल्याला, की नको हा संसार करायलाच नको. जे श्रीमातांनी खरोखर आम्हाला दिलेलं आहे ना, त्यामध्ये आम्ही रममाण व्हावं, आत्म्याला जाणावं, त्याची प्राप्ती करून घ्यावी असं आपल्याला वाटायला लागतं. नाहीतर या देहावरती आपलं किती प्रेम आहे. आम्हाला वाटतं, की आम्ही या देहावरती खूप प्रेम करावं. आपला चेहरा अगदी सुंदर असावा. आपल्याला कुठलाही आजार असू नये, असं वाटतं प्रत्येकाला. परंतु हा देह नश्वर आहे. त्यांनी स्वच्छ सांगितलेला आहे. हा देह अगदी नश्वर आहे. आणि सुरुवातीपासूनच ज्यावेळी आमचा जन्म होतो, तो देखील घाणीमध्येच होतो. आणि शेवटी देखील या शरीराचा नाश होतो. म्हणजे जळून जातं धड-धड, धड-धड प्रेतायनं जळून जातं आपल्याला. म्हणजे चितेवरची राख होते आपली. हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मग या प्रवासामध्ये आम्ही कसं असायला पाहिजे? आम्ही यामध्ये या जन्मापासून मृत्यूपर्यंत आमचं जीवन कसं असलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. नाहीतर आपलं निम्म आयुष्य आम्ही भांडणामध्ये व्यतीत करतो. पती-पत्नीची भांडणं, भावा-भावाची भांडणं, भावा-बहिणीची भांडणं, यामध्येच आपलं निम्म आयुष्य आम्ही वाया घालवतो. परंतु यानंतर सहजयोगामध्ये जसं आम्हाला सहजयोग कळतो, त्यावेळेला आम्हाला असं समजतं, की नाही बाबा, आम्ही हे शरीर नाही आहे. आम्हाला हे सगळं सोडून जायचं आहे, हे शरीर देखील सोडून जायचं आहे. आम्ही आत्मा आहोत, हे श्रीमातांनी आपल्याला सांगितलंय. तरी देखील आमचा ओढा शरीराकडे जास्त ओढला जातो. आम्ही प्रपंचामध्ये जास्त गुंततो आणि भांडणामध्ये देखील आम्ही अडकतो. हे होऊ नये किंवा यामध्ये आम्हाला उपरती व्हावी, सहजयोग आम्ही अगदी गहनतेमध्ये करावा असं वाटत असेल, तर आम्ही दासबोध हातामध्ये घ्यावा आणि वाचावा. सर्वांनी वाचावा. म्हणजे यामध्ये जो उपदेश केलेला आहे, त्या उपदेशामुळे तर आपल्याला उपरती होईल, की खरोखर श्री माताजींनी जे केलेलं आहे ना आमच्या बाबतीत, ते अगदी खरंच आहे. आणि हेच सत्य आहे. कारण या बाकीच्या गोष्टी सगळ्या मिथ्या आहेत आणि आत्मा एकच सत्य आहे आणि तो सत्य असल्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे जीवन आहे, ते जीवन कसं जगायचं, किती आनंदाने जगायचं, हे त्यांच्यामुळे आपल्याला उपरती होते. आणि आम्ही योग्य मार्गामध्ये राहतो. विनाकारणी आम्ही भांडण करत बसत नाही. आम्ही क्षणभरामध्ये हे जीवन जसं क्षणभंगुर आहे, ते कसं नष्ट होतंय ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून दासबोध वाचावा आणि आम्ही सहजयोगाच्या गहनतेमध्ये उतरावं. हेच खरं म्हणजे सत्य आहे. श्रीमाताईंना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आणि लक्ष व्हायब्रेशन्सवरती ठेवायचे. बघा, श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येतंय ते आम्ही दाही बोटातून ज्या नसा आहेत, त्या नसामधून आतमध्ये खेचून घेतोय. अगदी सूक्ष्म पद्धतीने. सूक्ष्मता आली पाहिजे आता आपल्याला हळू-हळू. कळलं पाहिजे व्हायब्रेशन्स येतायत फोटोतून. विचार कमी होत आहेत आमचे. आम्ही निर्विचार होतोय. हे समजणं आवश्यक आहे आता हळू कळलं पाहिजे. जे चैतन्य आम्ही खेचून घेतोय, ते चैतन्य दोन्ही हाताच्या मनगटापासून दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. एकसारखं. काही जणांना असं चुणचुणल्यासारखं व्हायब्रेशन्स येतात. काही जणांना मुंग्या आल्यासारखे व्हायब्रेशन्स येतात. बरेच जण असे विचारतात, की हे खऱ्या व्हायब्रेशन्स आहेत का? की चुणचुणणं, हातामध्ये नुसता चुणचुणणं किंवा मुंग्या आल्यासारखं होणं, याला व्हायब्रेशन्स म्हणतात का? तर याला व्हायब्रेशन्स म्हणत नाहीत. हे काय आहे? तर ही आपली चक्र खराब झाल्याची लक्षणं आहेत ही सगळी. आपल्या नाड्या खराब झाल्याचं लक्षण आहे हे. म्हणून व्हायब्रेशन्स म्हणजे काय? तर थंड हवा किंवा गरम हवा दोन्हीपैकी एक आलं पाहिजे. गरम हवा असेल तर आमच्या चक्रावरती काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो आम्ही ठीक करून घेतला पाहिजे. तो ठीक होतो. परंतु चुणचुणणं आणि मुंग्या आल्यासारखं होणं
असं असेल तर आपण कुठंतरी जास्त पॉझिटिव्ह झालेलो आहोत किंवा जास्त कशामध्ये तरी अडकलो आहोत. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घ्यायची की व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर त्या थंडच आल्या पाहिजेत. म्हणजे श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येतं थंडगार, ते योग्य आहे. ह्या व्हायब्रेशन्स आहेत आणि नसामधून त्या आतमध्ये घुसतायत, येत आहेत. खेचून घेतोय आपण आणि खेचलेलं चैतन्य जे आहे, ते पूर्ण हात आपला भरून जातो बर्फाने. जसं आपण फ्रीजमध्ये हात घातल्यानंतर कसं होतं, थोडंसं गार जाणवतं ना, पूर्ण हात असा बर्फासारखा होतो ना आपला पण, गोठल्यासारखं. तसं थोडंफार होऊ शकतं आपल्या हातामध्ये. म्हणजे ह्या व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे ह्या थंडगार व्हायब्रेशन्स आहेत. जसं समजा आता पंख्यासमोर आपण हात धरलाय, तर पंख्यासमोर हात धरल्यानंतर कशा व्हायब्रेशन्स येतात किंवा गारवा कसा येतो किंवा वारं येतं ते, त्या प्रकारच्या पण व्हायब्रेशन्स असतात बघा. आणि फ्रीजमध्ये हात घातल्यानंतर कशा व्हायब्रेशन गार येतं किंवा जो गारवा आम्हाला बोटाला जाणवतो, तो गारवा म्हणजे काय? तो जो गारवा आहे, त्या पण व्हायब्रेशन्सच आहेत. म्हणजे फरक आपल्या लक्षात येण्यासाठी हे सांगितलं, की व्हायब्रेशन्समध्ये फरक कसा असतो, तर असा अनुभव घ्यायचा असतो आपल्याला. कारण व्हायब्रेशन्स ह्या वायू तत्वातून येत असतात. पहिली गोष्ट, वायू तत्वातून येत असतात. आणि वायू तत्वातून येत असताना, वायू कशा प्रकारे आपल्या अंगावरती येतो किंवा हातावरती येतो हे आपल्याला माहिती आहे. काही वेळेला गरम वायू येतो. म्हणजे समजा आपण जाळाजवळ हात धरला असेल किंवा आपण अग्नी पेटवलेला आहे आणि त्या अग्नीसमोर आपण हात धरला, तर वाऱ्यानं काय होतं, की जेव्हा गरम काहीतरी आपल्या बोटावरती जाणवतं. बरोबर आहे? म्हणजे गरमही जाणवू शकतं. समजा आपल्याला थोडंसं कोमट जाणवत असेल, तरी पण त्या व्हायब्रेशन्स आहेत, कोमट येतात. त्यानंतर आणखी थोडं म्हटलं तर बाबा गरम किंवा गार यायला सुरुवात होते. पण थोडं गारवा येतो, थोडं कोमट आहे, असं पण होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, थंडगार चैतन्य लहरी येतात. त्या पण व्हायब्रेशन्सच आहेत. फरक आपल्या लक्षात आला पाहिजे, की ह्या व्हायब्रेशनचे हे प्रकार काय आहेत? कोमट येणे, गरम येणे, थोडंसं कोमट गरम येणे किंवा थोडंसं गार गरम येणं किंवा एकदम गार येणं. हा जो फरक आहे ना, तो फरक आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे श्रीमातांच्याकडे हात केल्यानंतर जशा व्हायब्रेशन्स येत आहेत, थंड चैतन्य लहरी, त्या अगदी प्युअर व्हायब्रेशन्स म्हणायच्या. प्युअर खाणं आपल्याला माहिती आहे ना कसं खातो ते. आणि भेसळयुक्त खाणं खातो, तेही आपल्याला माहिती आहे कसं खातो ते. म्हणजे आपल्याला प्युअर व्हायब्रेशन्स पाहिजेत, पवित्र व्हायब्रेशन्स पाहिजेत, तर आपल्याला श्रीमातांच्याकडून त्या व्हायब्रेशन्स मिळतील. म्हणजे ह्या व्हायब्रेशनचा आपण अभ्यास केला पाहिजे. कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीवरती आपण जर ज्यावेळी कार्य करू, प्रॅक्टिकल करू, त्यावेळेला व्हायब्रेशनचे हे अनेक प्रकार आहेत, ते आपल्या लक्षात येतील. हे झालं व्यक्तीचं. त्यानंतर काय? त्यानंतर तुम्ही पृथ्वी तत्वाच्या व्हायब्रेशन्स पाहू शकता. वायू तत्वाच्या किंवा आकाश तत्वाच्या व्हायब्रेशन्स पाहू शकता किंवा अगदी स्पिरिच्युअल लेव्हलच्या, की आपण विराटामध्ये ज्यावेळी जातो, त्यावेळेला तिथल्या व्हायब्रेशन्स आपण पाहू शकतो. म्हणजे व्हायब्रेशन्स पाहायचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही व्हायब्रेशन्स पाहू शकतो. म्हणून लक्ष आधी व्हायब्रेशन्सकडे ठेवावं. हळू-हळू या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील आणि शिकतो आपण. कारण व्हायब्रेशन नुसताच गार येतायत एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याचे प्रकार जे आहेत ना, ते आपल्याला शिकणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेला आम्ही व्यक्तीवरती कार्य करतो, प्रचार करतो, प्रसार करतो, त्यावेळेला या गोष्टी आपल्याला शिकावयास मिळतात. म्हणून प्रचार प्रसार करायचा असतो. आम्ही प्रचार प्रसार करतो तो तोंडी करतो, बौद्धिक करतो किंवा हृदयानं करतो, भक्तीनं करतो. परंतु श्री माताजी आपल्याला जे शिकवत आहेत त्यातून, ते आम्ही शिकत नाही. यातलं मेन तत्व आहे ना हे, की जे गोष्टी आपण करत असतो सहजयोगामध्ये, त्यातून आम्हाला व्हायब्रेशन्स कशा आहेत हे श्री माताजी शिकवत असतात. तिकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. बघा, ह्या तर गोष्टी करायच्याच आहेत आपल्याला. परंतु हे करत असताना आम्हाला व्हायब्रेशन्स देखील समजणं आवश्यक आहेत. यासाठी आम्ही प्रचार प्रसार करतोय.
श्रीमातांचं पण कार्य होतं, श्रीमाताजी कार्य करून घेतायत, त्याबरोबर त्यांची उन्नती होते. परंतु ती उन्नती होत असताना आमची देखील आध्यात्मिक, आत्मिक उन्नती होणं आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी आहेत यामध्ये. स्वतःची पण उन्नती होते आणि इतरांचीही उन्नती होत असते. परंतु आपलं लक्ष बाह्यात असल्यामुळे, व्हायब्रेशन्सकडं नसल्यामुळे आम्हाला आमची आत्मिक उन्नती साध्य करून घेता येत नाही. म्हणून सहजयोगाचा प्रचार प्रसार करत असताना जसं इतर साधकांच्याकडे लक्ष देतो, तसं आपण व्हायब्रेशन्सकडे लक्ष देत आपल्या आत्मिक उन्नतीकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामधलं. आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा. कनेक्शन कुंडलिनीशी लागलं. उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची. बघा, शिस्तीत वर चढवायची असते. वाघ मागं लागल्यासारखं आपण कुंडलिनी वर चढवायची नाही. शिस्तीत चढवायची, तिची जाणीव झाली पाहिजे. कसंही करायचं नसतं बंधन. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला परत कनेक्शन लावलं, परत वरती. उजव्या हातानं कुंडलिनी चढवतो. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे, ही धारणा पाहिजे आमची आणि येते ती. लक्ष पाहिजे तसं, चित्त पाहिजे, आपोआप येतं. 2 गाठी वर काढून 2 गाठी मारतो. बघा, म्हणजे कुंडलिनी चढवायचा हा प्रकार आहे. शिस्तीत परत तिसऱ्या वेळेला शिस्तीत. सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे. नाहीतर सगळे करताच आहेत, ध्यान करतायत, हे करतायत, परंतु बघितल्यानंतर असं वाटतं की काय हे. 3 गाठी मारतो आम्ही. 2 आणि 3. बघा, ह्या बरोबर कुंडलिनी वर आल्याची जाणीव होते आपल्याला. बघा, नुसतं काही न करता वर आली, नुसता कुंडलिनी चढवल्याबरोबर. म्हणजे आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते हे सिद्ध झालं. म्हणून आपण स्वतःवरती पहिला हा प्रयोग करतो आणि त्यानंतर दुसऱ्यावरती करायचा असतो. कवच घ्यायचं आहे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, कवच तयार झालं चैतन्याचं. आता लक्ष त्या कवचाकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाहीये. हात आपलं कार्य करतायत, इकडे तिकडे करायचं, बंधन घ्यायचं. आपलं लक्ष कवचाकडं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आपण कसंही जे करतो ना, ते बघून फार दुःख होतं की किती जरी सांगितलं समजावून, तरी काही साधकांना त्याचं काही वाटतच नाही. आपल्या पद्धतीनेच करत असतात. काही साधक करतात बिचारे, परंतु बरेच साधक अगदी वाघ मागं लागल्यासारखं एवढं करतात असं की बास, बोलायचं काम नाही. कधी एकदा बंधन घेऊन बसतो आणि कधी एकदा बंधन घेऊन बाहेर पडतो, असं झालेलं असतं त्यांना. असं होता उपयोगाचं नाही. प्रामाणिकपणानं भक्तीनं आपण ध्यानधारणा केली पाहिजे. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. जेवढा वेळ आम्ही ध्यानासाठी देऊ, तो प्रामाणिकपणानं द्यायचं. स्वतःशी प्रामाणिक राहून ध्यान करायचं. आपण दुसऱ्यासाठी ध्यान करत नाहीये, स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी ध्यानधारणा करतो. मग स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या कुंडलिनीकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे आमचं. आमची किती प्रगती झालेली आहे हे कुणी बघायचं. दुसऱ्याकडे लक्ष असेल तर आपली प्रगती कशी होईल, काही लक्षात येत नाही आपल्या. म्हणून आपलं लक्ष आपल्याकडे पाहिजे. आमची किती उन्नती झाली, आम्ही किती शस्त्रावर राहू शकू, आम्हाला किती व्हायब्रेशनचं ज्ञान आलं, स्वतः पाहिलं पाहिजे. किती महत्वाचं आहे. आमचं लक्ष बाह्यात खूप असतं, हे काय करतायत, ते काय करतायत, त्याची ही निगेटिव्हिटी आहे. हे असं असू नये. कोणाकडे पण, स्त्री असू दे, पुरुष असू दे, चर्चा ही चांगल्या गोष्टीची व्हावी, वाईट गोष्टीची नको. सहजयोगामध्ये हे फार महत्वाचं आहे. त्याला मर्मरिंग सोल म्हणतात. श्री माताही म्हणतात ना, येशू ख्रिस्तानी सांगितल्याप्रमाणे कुजबुज नाही, मर्मरिंग सोल. काय गरज आहे, पारदर्शक पाहिजे आम्ही. त्यामुळेच तर सहजयोग बदनाम होऊ शकतो. स्वतःच सहजयोगाला बदनाम करतात. म्हणून असं होऊ नये. आम्ही सहजयोगासारखं असायला पाहिजे. वाटलं पाहिजे की नाही सहजयोगी आहे, बसलेत सहजयोगी आहेत असं वाटलं पाहिजे. असं आमचं व्यक्तिमत्व पाहिजे. नाहीतर आले सहजयोगी असं व्हायला नको. म्हणजे कुणी आपल्याला नाव ठेवावं अशा पद्धतीनं आपण सहयोग करू नये.
एक प्रकारचा भारदस्तपणा आपल्यात असला पाहिजे. आपला आधार वाटला पाहिजे दुसऱ्याला, अशी सजोगी आपण झालं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि मातांची आपण पेशी आहोत. तर त्या पेशीप्रमाणे कार्य करूया ना. नाहीतर मातांची पेशी आहे असं वाटतच नाही किंवा मातांचा एकही गुण नाही आमच्यात. उपयोग काय नाही. असं वाटू नये. इथून पुढे आपण आधार वाटावा दुसऱ्या साधकाला, की बरं वाटावं. नाही बाबा ही व्यक्ती सांगते. खरोखर जागृती होते. चैतन्य समजतं. प्रॉब्लेम सुटतायत. तर आपण सर्वांनी तसं व्हावं. का होऊ नये? श्रीमातांनी सर्वांना शक्त्या दिलेल्या आहेत. किती महत्वाचं आहे. लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि आपल्या कवचावरती ठेवायचं आहे. जे कवच आम्ही बंधन घेतलं ना, त्या बंधनाकडे आणि हातातल्या व्हायब्रेशन्सवरती. क्षणभर का होईना आपल्याला कळतं की व्हायब्रेशन्स आहेत. जाणवतं. कवच बसलेलं आहे. भक्तीनं केलं ना सगळं होतं. पण केलं पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मग होतं सगळं. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. तर म्हणूया श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. शुद्ध आत्मा आहे, आत्माराम. आत्माराम. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आणि आपण तसं झालं पाहिजे. नुसता म्हणून नाही चालणार आहे. होणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही स्थूल देह जो आहे आणि सूक्ष्म देह आहे आम्ही. या स्थूल देहामध्येच मी सूक्ष्म देह रूपानं राहतो, म्हणजे आत्मा रूपानं राहतो. आणि हे संजोगाचं कार्य करण्यासाठी या स्थूल देहामध्ये मी आलोय. बघा किती महत्वाचं आहे. बाकी इतर कुठल्या उपद्व्याप करण्यासाठी मी आलेलो नाही आहे. एक दिवस हे शरीर सोडून जायचंय. परमेश्वरानं आम्हाला हे शरीर दिलंय ते चांगलं कार्य करण्यासाठी, वाईट कार्य करण्यासाठी नाही आहे. हे आम्ही पक्क लक्षात घ्यावं. कारण मी आत्मा आहे. मी पवित्र आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे. तर माझ्याकडून पवित्र कार्य घडलं जावं. शुद्ध कार्य घटित व्हावं. ना की आम्ही अपवित्र व्हावं. आमच्यामध्ये वाईट विचार यावेत दुसऱ्याविषयी. या हाताने सर्वांचं पवित्रच कार्य करून घ्यावं श्रीमाताईने. वाईट होऊ शकत नाही या हाताने. कुंडलिनी शस्त्राच्या वर आहे तर आम्ही दुसऱ्याचं वाईट करूच शकत नाही. होतच नाही. श्रीमाताई करूच देत नाहीत ते. कारण ते कार्यच तसं आहे. लोकांचं भलंच होणार, वाईट होऊ शकत नाही. म्हणा करतो म्हटलं तरी होत नाही. म्हणजे ही जी शक्ती आहे ना, ही चांगली शक्ती आहे आपल्यात. आणि ही चांगली शक्ती जी आहे ती कुंडलिनीची, ती आम्ही वाढवतो. म्हणून आपण शुद्ध आत्मा आहे. या स्थूल देहामध्ये या सूक्ष्म देह म्हणून आत्मा रूपात मी राहिलोय. म्हणून आम्हाला आत्म्याचे गुण प्राप्त होणं आवश्यक आहे. क्षमाशीलता, सहनशीलता, ही शांतता, निर्णय क्षमता, हे सगळे जे गुण आहेत ना, ते आत्म्याचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत. आपल्याला वाटतं मी आत्मा झालो म्हणजे कोपऱ्यात बसून ध्यान करतो. असं नाही आहे. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती काय करू शकते, ही शिवाजी महाराजांच्याकडे बघून आपल्या लक्षात येईल. कितीतरी आत्मसाक्षात्कारी संत या पृथ्वीवरती होऊन गेले. काय असे होते ते, ध्यानस्थ बसायचे नुसता. तुकाराम महाराज, एकनाथ, ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज असू दे, अलीकडच्या काळामध्ये आपले महात्मा गांधी जे आहेत, लाल बहादूर शास्त्री आहेत, साक्षात्कारी होते ना ते. त्यांनी किती प्रचंड कार्य केलं. ते काय ध्यानस्थ बसत होते एका जागी स्थिर? करत होते, परंतु देशासाठी, जगासाठी, लोकांच्या कल्याणासाठी पण त्यांनी कार्य केलं. हे का आम्ही विसरतो? एक दिवा श्रीमाताईने पेटवलेला आहे, तर त्या पेटलेल्या दिवाचा इतरांच्यासाठी उपयोग झाला पाहिजे, त्याच्या कल्याणासाठी. म्हणून मी आत्मा आहे. माझं स्वतःचं तर कल्याण करून घेतो, परंतु त्याबरोबर इतरांचंही कल्याण व्हावं, ही भावना शिवतत्वातून येते, आत्मतत्वातूनच येते. म्हणून
शिवतत्व, आत्मतत्व हे महत्वाचं तत्व श्रीमाताईने आपल्यात जागृत केलेलं आहे. म्हणून ही प्रगल्भता आमच्यात आली पाहिजे, की आम्ही योगी आहोत. आम्ही आत्मयोगी आहोत. आम्ही कशात अडकणार नाहीये. प्रपंचामध्ये नाही अडकणार. कर्तव्य पार पाडणार सर्वांचं. परंतु कशातही अडकणार नाही. सहजयोग असा आहे, पाण्यात राहायचं आहे. परंतु पाण्यापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. नाहीतर त्याने असे म्हटले, हे असं झालं, त्यांनी मला अमकंच केलं नाही, तमकंच केलं नाही. हे जे रडगाणं आहे, ते आम्ही कधीही गाणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही जन्माला आलोय तर एक दिवस जाणारच आहे. मग जाणार आहे तर चांगलं कार्य करून का नाही जाणार? मातांचं कार्य करून का नाही जाणार? ही भावना आमच्यामध्ये ज्यावेळी येते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही शिवयोगी होतो. हे फार महत्वाचं आहे. पण कसंही जरी असलं तरी हे पार पाडायचं आहे आम्हाला. कसं चांगलं होईल हे आम्ही बघणं आवश्यक आहे. हा आत्म्याचा गुण आहे. हा शिवतत्वातला गुण आहे. म्हणून म्हणतो की श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्माच आहे. पवित्र आत्मा. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आम्ही हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणायचं आहे, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. कारण हे ब्रह्मरंध्र उघडलंच पाहिजे. ते झाकलं नाही पाहिजे, झाकोळलं नाही पाहिजे. हे लक्षात घ्यायचं आहे. हात वरती उचलूया. 7-8 इंच वर उचलूया. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघूया. टाळूतून आम्हाला थंड चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का? किंवा बाहेर पडत असलेलं, टाळूतून बाहेर पडते व एकसारखं, गरम असू दे, गार असू दे, गवगवल्यासारखं, खाजवल्यासारखं होतं, परंतु काहीतरी बाहेर पडतं, हे समजणं आवश्यक आहे. तर हात खाली घेऊया आणि चित्तानं बघूया की आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? महत्वाचं आहे ते. म्हणजे कुंडलिनीनं सहस्त्रारचं भेदन केलं पाहिजे, तेव्हा कुठे आमचा आत्मसाक्षात्कार घटित होतो. म्हणजे कुंडलिनी फार मोठं कार्य करते. म्हणजे श्री माताजीच आहेत ना कुंडलिनी. म्हणजे जसं साकारमध्ये श्री माताजी आल्या, तसं निराकारमध्ये आपल्या आतमध्ये श्री माताजी कुंडलिनीच्या रूपात आहेत. आम्ही बाह्यात ओळखतोय श्री माताईंना, आतमध्येच आहेत कुंडलिनीच्या रूपात. हे का नाही लक्षात येत? क्षणाक्षणाला विसरतो. श्री मातांच्यावरती खूप प्रेम आहे, भरपूर आहे, भक्ती आहे, डोळ्यात पाणी येते, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आम्ही बाह्यात का शोधतो त्यांना? आतमध्ये कुंडलिनी तुमच्या जवळच आहेत, आपल्या जवळच आहेत. ही ज्यावेळी आपल्या लक्षात येईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं सहयोग समजेल आपल्याला. तोपर्यंत नाही समजणार. लक्ष शस्त्रारच्या वरती आहे आपलं. आपली कुंडलिनी शस्त्रारच्या वर घ्यायची. बघा, सहज मध्ये ती वर येते. प्रसन्न होऊन वर आली पाहिजे. जबरदस्तीनं नाही वर आणायचे. प्रसन्न. जबरदस्तीनं आणली तर वर येतच नाही. डोकं आपल्याला पकडेल किंवा कुठेतरी थोडं गार होईल, परत खाली येईल कुंडलिनी. पण ज्या वेळेला प्रसन्नता येईल ना कुंडलिनीला, त्यावेळी ती अगदी सहजमध्ये वर येते, आपल्याला आनंद देते. मग ती ध्यान करून जर आपल्याला आनंद नाही मिळाला, तृप्ती नाही मिळाली, तर आपली आई आपल्यावरती नाराज आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणजे आपलीच कुंडलिनी आपल्यावरती नाराज आहे, कारण आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करत आहोत, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि ज्या वेळेला ती सहजमध्ये वर येते शस्त्रारच्या, आणि आपल्याला त्याचा आनंद मिळायला लागतो, व्हायब्रेशन्स मध्ये आपण न्हावून निघतो,
त्यावेळेला समजलं पाहिजे की आई आपल्यावरती प्रसन्न आहेत. आपल्याला आशीर्वादाचा वर्षाव करीत आहेत ते चैतन्याचा. हे कळतं. याच्यावरून तर लक्षात घेऊया आपण. म्हणजे श्री माताजी, आपली आई आपल्यावरती प्रसन्न कशी राहील इकडं लक्ष पाहिजे आपलं. म्हणजे आपल्याला अगदी गहनतेत जाता येतं. तोपर्यंत नाही. जोपर्यंत श्री माताजी प्रसन्न नाही, तोवर कसं जाणार गहनतेमध्ये? कोण नेणार आपल्याला? श्री माताजीच घेऊन जाणार आहेत. मग त्या पात्रतेचं आम्ही झालं पाहिजे. ती शुद्धता आमच्यात आली पाहिजे. ती पवित्रता आली पाहिजे. ती अलिप्तता आली पाहिजे. आपण अगोदरच लिप्त आहे संसारामध्ये, प्रपंचामध्ये, आपल्या नाती गोत्यामध्ये. तर वर कसं येणार? श्री माताजी आपल्याला वर कसं काढणार त्यातून? मग कुठेतरी चक्रावरती पकड येते, तिथं अटकाव येतो. झालं, ते चक्र सोडवण्यातच निम्म दिवस जातो किंवा आपलं आयुष्य जातं निम्म. मग कसं वरती येणार? म्हणून अलिप्तता पाहिजे. कर्तव्य त्यासाठीच पार पाडायचं असतं. नुसता भावनेत अडकायचं नाही. आपल्या वाट्याला जे येईल ते आपण घ्यायचं. कदाचित दुःख येईल, काही हरकत नाही, घ्यायचं. सुख आलं, माजून जायचं नाही, सहन करायचं. सुख आपल्याला सहन होत नाही. आपण काय करतो? सुख आलं की आपल्याला काहीच कळत नाही. मग कुंडलिनी खाली पण येऊ शकते त्यावेळेला. कारण सुखाच्या आनंदात आम्ही तल्लीन झालेलो असतो. आपल्याला अहंकार येऊ शकतो. पण ज्यावेळी दुःखात असतो त्यावेळी परमेश्वराची जास्त आठवण येते. म्हणून तुकाराम महाराजांनी काय म्हटले की मला दुःख दे, सुख नको. प्रपंचामध्ये दुःख दे. म्हणून श्री माताजी आपण ज्यावेळेला ध्यान करतो ना, त्यावेळेला दुःख काय येतात? याचं कारण असं आहे की श्री माताजी आपल्याला काहीतरी शिकवत आहेत. आपल्याला ज्ञान देत आहेत. आपल्याला अधिकाधिक शस्त्रामध्ये राहावं म्हणून दुःख देत आहेत आपल्याला. आणि ते घ्यायचं, स्वीकारायचं. जे श्री माताजी आपल्याला देत आहेत ते स्वीकारणं, ते गणेश तत्वामध्ये येतं. स्वीकारणं. जर आपण रिजेक्ट केलं ते, नाही बाबा मला हे नको, श्री माताजी दुःख नको, मला सुख द्या, तर मग तो आशीर्वाद रिटर्न श्री माताजींच्याकडे जातो. कारण आपल्या आईला आपल्याला काहीतरी शिकवायचं असतं म्हणून श्री माताजी हे अनुभव देत असतात आपल्याला. हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून काही जण म्हणतात मी एवढं ध्यान करतो, एवढा सहयोग करतो, मग माझ्या वाटेलाच का दुःख आहे? का पती पत्नीमध्ये आमचं भांडण होतं? का आई वडिलांशी आमचं पटत नाही? का भावा बहिणीचं आमचं पटत नाही? कारण आदिशक्तीचा हा खेळ आहे. आदिशक्तीचा हा खेळ आहे. हा खेळ आपण पूर्णपणे लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की हे सर्व नाटक चाललेलं आहे. या नाटकाचं आपण एक पात्र आहे छोटंसं, आणि आपण त्यामध्ये न अडकता शस्त्रामध्ये राहणं किंवा आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन राहणं हीच आपल्या हितावं आहे. हे आपल्या लक्षात आलं तर आम्ही सुटलो, आणि नाही आलं, भावनेत अडकलो, गेलो वाहून, मग आपला आत्मसाक्षात्कार देखील वाया गेला. म्हणून हे वाया जाऊ नये म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगणं आहे की साक्षी भावानं हे सर्व पाहायचं आहे. भलं काही दुःख येऊ दे, काही सुख येऊ दे, त्यामध्ये न अडकता आनंदामध्ये अडकूया, ध्यानामध्ये अडकूया. जे होईल ते साक्षी भावानं पाहत राहूया, आणि आम्ही येईल तो दिवस आनंदानं जगूया. हे सहयोग शिकवतो. दुसरं काय शिकवतो सहयोग? ध्यान करायचं म्हणजे काय? कायम आनंदात राहायचं. आपला चेहरा ताजा तवाना टवटवीत कधी होईल? ज्यावेळी आम्ही कायम आनंदात राहू तेव्हा. हे चेहऱ्यावरनं दिसतं ना. नाहीतर सहजयोगी आहेत आणि चेहरा अगदी सुतक झाल्यासारखा आहे, तर त्याला सहजयोगी कसं म्हणायचं? किंवा लोक तर कसं म्हणतील, हे काय करता तुम्ही? तुम्ही सहजयोगी आहात का? लोकच म्हणणार ना आपल्याला. म्हणून आपण खरा सहयोग करायचा आतून, बाह्यातून नको. काय दाखवायची गरज नाही बाह्यातून लोकांना. दिवा पेटवलेला आहे तर त्याचा उजेड बाहेर पडणारच आहे. तो किती तेवतो हे महत्वाचं आहे. ती शिवज्योत आपल्यामध्ये किती जागृत आहे ते लोक सांगतील आपल्याला. हे महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे, थोडस वर आहे. आपण बघा किती वर गेलं ते बघायचं. आपलं आत्मपरीक्षण करून आपण बघायचं वर आहोत का. हा, वर आलो तर व्हायब्रेशन्स कशा आहेत?
लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहेत, नाहीतर हात पडतात का खाली, असे पालथे होतात का हात, झाले नाही पाहिजेत. म्हणजे अलर्ट, सतर्कता आहे आमच्यामध्ये, वर आहे का, वर आहे का, नाहीतर झोपी जाणार काही वेळेला. असंही होतं काही वेळेला, काही जण बोलत बा असं झोपतात. झोपायचं नाही, अलर्ट. मध्य नाडीत आलोय ना, तर जोडलं गेलेलं पाहिजे, त्या शक्तीशी जोडलेलं कळलं पाहिजे. झोपणं म्हणजे आमचं कर्म आहे, ते कर्मात नाही अडकायचं, ते कर्म आम्हाला मागं ओढतं. म्हणून मीठ पाणी ध्यान करणं आवश्यक असतं, ते यासाठी की आम्ही मध्यात यावं. मध्यात आलो की कर्म सुटले सगळे कर्म, निर्जरा झाली त्या कर्माची, कर्म बंध, संपले मध्य नाडीत आल्यावर. बघा, मध्य नाडीत आल्यावर कुठलं कर्म करतो, वर्तमान काळामध्ये आम्ही कुठलं कर्म करतो, काहीच नाही. साक्षी भावना पाहतो. फरक लक्षात येतोय का पाहायचं. म्हणजे सहजयोग किती उच्च प्रतीचा आहे हे कळेल आपल्याला. गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, कुराणमध्ये काय सांगितलेलं आहे, दासबोधमध्ये काय सांगितलंय, सगळं कळतं. मग श्रीमाताजीने असं सांगितलंय नाही, प्रॅक्टिकल करून घेत आहेत श्रीमाताजी. म्हणून हे वाचन फार महत्वाचं आहे. वाचायचं, दासबोध तर अगदी आवर्जून वाचावं. कळतं, अलिप्तता आलीच पाहिजे संसारातून. जे प्रपंचाला गांजून गेलेत ना, त्यांनी दासबोध जरूर वाचावं. ते कधीही लेफ्टला जाणार नाहीत, ते मध्यातच राहतील. कारण तसाच आहे दासबोध, आपल्याला अगदी मशालीप्रमाणे कार्य करतो, उजेड दाखवतो आपल्याला. कसं जायचंय पुढे, कसं वागायचंय आपण, पतीशी कसं वागायचं, पत्नीशी कसं वागायचं, आपल्या आई वडिलांशी कसं वागायचं, मुलांशी कसं, हे सगळं लिहून ठेवलंय त्याने. आणि ते आम्ही विसरलो. लेकुरे जाहली उदंड, त्यांचंच वाक्य आहे, रामदास स्वामींचंच वाक्य आहे. म्हणजे किती लेकरं असावीत, किती मुलं असावीत, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे किती डीप मध्ये, स्वतः प्रपंच केला नाही, परंतु सगळं प्रपंचातला त्यांना माहिती आहे सगळा. म्हणून वाचायचं. आता वरून थोडस खाली येऊया ब्रह्मरंध्रामध्ये. बघा, ब्रह्मरंध्रात आल्यावर जाणवतं अगदी कसं ब्रह्मरंध्र खुलतं फुलतं. जसं कळीचं फूल होतं ना, तसं ते फुलत असतं. म्हणून लक्ष द्यायचं थोडंसं तिकडे. कमळ कसं उघडतं, कमळाची का उपमा दिली माहिती आहे, तेच कमळ उमलतं ना. उमलताना जसं होतं ना, तसं शस्त्रामध्ये जाणवतं आपल्याला. म्हणून कमळ म्हणतात त्याला, सहस्त्र दल कमल, त्यासाठीच म्हणतात. ही कमळ उमलतं आणि त्यामध्ये ती देवी, ही लक्ष्मी देवी आहे, आई आदिशक्ती ना, ती महालक्ष्मी आहे. ती अगदी अलगद उभी आहे त्या कमळामध्ये. म्हणजे कुंडलिनी तिथं येते, अलगद उभी राहते. म्हणजे काही इमॅजिन नाही, परंतु जाणीव आहे ही, की कमळ प्रमाण आपल्या पाकळ्या उमलतात. म्हणजे नसा आपल्याला त्या जागृत होतात. थोडक्यात काय, पाकळ्या म्हणजे काय, नसा आहेत त्या शस्त्रारमधल्या, त्या उमलतात. म्हणजे काय होतं, जागृत होतात त्या नसा, पेटल्स. म्हणून शस्त्रारमध्ये लक्ष. आता शस्त्रारमधून आज्ञेत येऊया. आज्ञा पण महत्वाची आहे, तिथंही जाणवलं पाहिजे. शस्त्रारच्या ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली आज्ञा. बघा, आज्ञा पण आहे कपाळाच्या मागे, मागील आज्ञाचक्राच्या पुढे, टाळ्याच्या वर, पडजिभेच्या थोडस वर, म्हणजे आज्ञा आहे, ती लक्षात येते. म्हणून ती जागा लक्षात ठेवायची, आज्ञा. आता आज्ञेतून काय करायचं, हंस चक्रावर येऊया. बघा, हंस चक्र म्हणजे काय, भ्रूमध्य, दोन भुवयांच्या मध्ये हंस चक्र असतं आपलं, त्यामध्ये यायचं. थोडं वरून खाली आपण आज्ञेतून हंस चक्रावर आलोय. हंस म्हणजे काय, हंस आपल्याला माहिती आहे. हंस का नाव दिले त्याला, विवेक बुद्धी या ठिकाणी आहे. सद विवेक बुद्धी आम्हाला प्राप्त होते. म्हणजे काय होते, म्हणजे साधक बाधक विचार आपल्याला कळतात, पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी कळते.
कुठलं घ्यायचं कुठलं सोडून द्यायचं हे कळतं या हंस चक्रावरती. म्हणून हंस चक्र जागृत पाहिजे आपलं. नाहीतर काही सहयोगी अशी विचित्र वागतात, ते बघून आपल्याला वाटतं यांचं हंस चक्र आहे की काय आहे, जागृत नाही आहे. आणि ध्यान करणारे योग्य आहेत. कसं ध्यान करतील? हंसच जागृत नाही त्यांच्यामध्ये. हंस चक्र जागृत झाले की परमहंसाची प्राप्ती होते. म्हणजे परम चैतन्य. परमहंस म्हटले ना, म्हणजे त्यांना अगदी विवेक बुद्धी त्यांची जागृत झालेली असते. त्यांना कळतं कुठल्या क्षणी कसं वागायचं, कुठल्या क्षणी कसं बोलायचं आणि कशा पद्धतीनं आपली वाटचाल असली पाहिजे हे हंस चक्रावरती समजतं. म्हणून हंसाला दूध आणि पाणी मिक्स करून द्यायचं. हंस बरोबर त्या पाण्यातील दूध तेवढं पितो आणि पाणी आहे तसं राहतं. म्हणजे बघा कसं आहे ते हंस. म्हणून त्याला हंस चक्र नाव दिले आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीतली पॉझिटिव्हिटीच बरोबर खेचून घेण्याची ताकद आपण ठेवली की हंस चक्र जागृत झालं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून हंस चक्राला महत्व आहे. विवेक बुद्धी आमच्यात जागृत असणं आवश्यक आहे त्यासाठी. नाहीतर सहयोगी असून आपला काहीही उपयोग नाही. विवेकच नाही आमच्यामध्ये, ही गणेश बुद्धीच नाहीये, तर आमचा सहयोग करून काही उपयोग नाही. नावाचे सहयोगी हे असणं आवश्यक आहे. म्हणून हंस चक्राला महत्व आहे सहयोगामध्ये आणि ते सतत आपलं जागृत पाहिजे. कळलं पाहिजे व्हायब्रेशन्स कुणाला द्यायचे, कोणाकडनं खेचून घ्यायचे कळलं पाहिजे. हे जे हंस चक्र आहे ना, ते गणेश तत्वाकडून येतं. ते गुण त्याचा. गणेश तत्व खराब झालं आपलं तर हंस चक्र देखील खराब होतं. म्हणून गणेश चक्र ठीक ठेवायचं, हंस चक्र ठीक राहील. आता हंस चक्रातून विशुद्धीमध्ये येऊया. वरून खाली विशुद्धीमध्ये. बघा सर्व चक्रावरून खाली विशुद्धी. साक्षी भाव या विशुद्धी चक्राकडून मिळतो जास्त करून. कारण श्रीकृष्णानेच सांगितले ना गीतेमध्ये, साक्षी भाव असला पाहिजे. केवळ उपस्थितीमुळे कार्य घटित होऊ शकतं, तेवढा साक्षी भाव पाहिजे. बघा जसं श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धामध्ये जे कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्यामध्ये काय झालं, युद्ध दोघांच्याच झालं, कौरव आणि पांडव. श्रीकृष्णांनी सांगितलं मी काय युद्ध करणार नाही, परंतु केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे पांडवांनी युद्ध जिंकलं. महत्वाचं काय याच्यामध्ये, केवळ उपस्थिती त्यांची फार महत्वाची. ते साक्षी भावानं प्राप्त होते, हे आपल्याला माहिती नसेल कदाचित. म्हणजे केवळ आपण उपस्थित राहिलो तरी कार्य घटित होऊ शकतं. हा जो साक्षी भाव आहे ना, तोच कार्य करतो, आपण काहीच करत नाही. हा साक्षी भाव विशुद्धी चक्रामुळे आम्हाला समजतो, तोपर्यंत काही कळत नाही आम्हाला. म्हणून ही श्रीकृष्णाची शक्ती जी आहे ना, ती आमच्यात जागृत पाहिजे, हे महत्वाचं आहे. विशुद्धीतून अनाहत मध्ये जाऊया. वरून खाली अनाहत. अनाहत मधून नाभी. बघा नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली स्वादिष्ठान. स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली मूलाधार शक्ती केंद्र. इथं नुसतं लक्ष दिलं तरी जाणवलं पाहिजे. आता असं आपलं चित्त अलर्ट पाहिजे, सतर्क पाहिजे. त्यासाठी चित्तानं कार्यक्षम झालं पाहिजे. आता नुसतं चित्त जरी दिलं तरी ते कार्य व्हावं घटित. स्वतःवरती झालं तर दुसऱ्यावरती चित्त घातलं तर ते कार्यान्वित होऊ शकतं. म्हणून आधी स्वतःवरती लक्ष देणं आवश्यक असतं, स्वतःच्या चक्रावरती लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून आपण हे सर्व करतोय. उद्या आपण दुसऱ्याच्या चक्रावरती पण लक्ष देऊन त्यांची चक्र साफ करू शकतो, परंतु चित्त पॉवरफुल पाहिजे. त्यासाठी आपण हे लक्ष द्यायचा प्रयत्न करतोय.
आता मूलाधार मधून परत वरती येऊया. स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठान मधून नाभी. आता नाभीमध्ये काय करायचं? जलतत्व आहे ना नाभीमध्ये, लक्ष्मीनारायणचं स्थान आहे. थोडस आपण ती क्रिया करायची आहे आपल्याला. जलतत्व नाभीतून, जसं आता आपण जलतत्वावरती जास्त कार्य करतोय, माताही ते कार्य करून घेत आहेत. जलतत्व काय माहिती नाही, परंतु त्यांची स्थिती आहे, त्यांची क्रिया आहे, ती त्यांची इच्छा आहे. आता नाभीमध्ये जलतत्व आहे, म्हणजे कुंडलिनी जलतत्वातून वरती यावी अशी इच्छा करायची आपण. नेहमीप्रमाणेच कुंडलिनी वर घेतो, परंतु जलतत्वातून वर यावी. आता नाभीवरती लक्ष द्यायचं आपल्याला, पूर्ण अटेन्शन. थोडा वेळ देऊया, थोडस कार्य करूया, विचलित न होता. हे फार महत्वाचं आहे, थोडस करणं गरजेचं आहे, कारण शिवतत्वात जाण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जलाभिषेक शिवांना प्रिय आहे ना, जलाभिषेक. का? कारण जलतत्वच महत्वाचं आहे. जलातच सगळं आहे, शुद्धता जलातच आहे ना. आम्ही जलच घरामध्ये शिंपडतो ना, का? कारण जल हे फार पवित्र मानलं जातं, आणि ते व्हायब्रेट करून शिंपडलं तर अधिक उत्तम. सगळं स्वच्छ होतं, घर पवित्र होतं, तीर्थच होतं. ते व्हायब्रेट करता आलं आपल्याला तर तीर्थच झालं. ते सजयोगी करू शकतात ते, म्हणून सजयोगांच्या हातात व्हायब्रेशन्स पाहिजेत, रूहानी ताकद पाहिजे ना. कळलं पाहिजे की जलतत्वाचा अभ्यास. म्हणून आता जलतत्वातून कुंडलिनी वरती आणायची आम्हाला. बघा, हे जलतत्व आम्ही व्हायब्रेट करतोय नाभीमध्ये, धारणा करतोय. धारणा ही नाभीत होत असते. बघा, थोडस एक 5 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये जायचंय. पूर्ण जलतत्व व्हायब्रेट करतोय, लक्ष देतोय तिथे. लक्ष्मीनारायण क्षीरसागर, सागरामध्ये आहेत, आणि ती नाभीमध्ये आहे. आता नाभीतून वर आपण जलतत्वातून वर आणायची कुंडलिनीला. बघा, वरती घ्यायची. जलतत्व म्हणजे जलतत्व वर घ्यायचं आहे, पाणी वर घ्यायचं आहे, व्हायब्रेटेड. कुठपर्यंत? अनाहतपर्यंत. नाभीतून अनाहत. बघा, अनाहत मधून विशुद्धीत आणायचं ती जल, म्हणजे कुंडलिनी जलतत्वातून वर आणतोय आम्ही. बघा, शिस्तीत घ्या. एक 5 मिनिटच कार्य करायचंय, पण अनुभव घ्यायचा आपल्याला. अनाहत मधून विशुद्धी घेतलं, विशुद्धीतून आज्ञा, जलतत्वातून स्थिर बसायचं. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून शस्त्रार, जलतत्वातून शस्त्रार मध्ये. आता शस्त्रार मधून ब्रह्मरंध्रातून ते आपण ते जल सोडायचं चहूबाजूला देहावरती. बघा, हे जलतत्व, जलाभिषेक आपल्यावरतीच करायचं आहे. आपण परमेश्वरावरती जलाभिषेक करतो तरी किती सुखावं होतं, आपला आत्मा सुखावतो की नाही. आम्ही त्या मूर्तीला अभिषेक केला, नाही त्या शिव पिंडीवरती अभिषेक केला, किती बरं वाटतं. तसं आपल्या या लिंगरूपी देहावरती अभिषेक आपण स्वतःच करायचा आहे, कुंडलिनीच्या तत्वातून. आता नाभीतून हे जलतत्वातून आपण वर आणलेलं जी कुंडलिनी आहे, ती जलातून चहूबाजूनी देहावरती सोडायची. बस 2 मिनिटं कार्य करायचं आहे आपल्याला. असं किती आपण पवित्र आहोत कळतं, म्हणजे किती आपलं चित्त अलर्ट आहे ते समजतं. बघा, सोडायचं जलतत्वातून पुढे पुढे मागे साईडला सोडायचं. पण नाभीतून सुरुवात झालेली आहे, आणि शस्त्रारमधून ब्रह्मरंध्रातून चहूबाजूनी देहावरती सोडतोय अशी इच्छा करायची. म्हणजे जलतत्वातून कुंडलिनी वर येते. या लिंगरूपी देहावरती अभिषेक शिवतत्वाचाच भाग आहे हा. म्हणजे मग शिवयोगी असू तर होतं, जाणवतं. नाभीतून वर आणली, ब्रह्मरंध्रातून चहूबाजूनी सोडलं तिला देहावरती. देहावरती सोडताना ते जल तोंडावर येईल, कपाळावरती, तोंडावरती सगळीकडे जाईल, कानावरती जाईल, इकडं मागे पुढे
मागे जाईल बघा. म्हणजे लक्ष कुठं कुठं द्यायचंय ते पहा. म्हणजे किती सूक्ष्मात लक्ष देणं आवश्यक आहे हे कळेल आपल्याला. सहजयोग सूक्ष्म आहे. जे शिवतत्व आम्हाला प्राप्त करायचं आहे ना, ते यातून आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु सूक्ष्मता पाहिजे. कसंही करून ध्यान करून नाही चालणार. थोडंसं वेळ काढला पाहिजे. सूक्ष्मामध्ये पाहता आलं पाहिजे. ती अनुभूती घेता आली पाहिजे. नाभीतून वर आलो, ब्रह्मरंध्रातून जलतत्व चहूबाजूनी सोडलं या देहारूप लिंगरूपी देहावर. म्हणजे शिवपिंडच आहे ना लिंगरूपी देह. म्हणजे कवच घेताना काय करतो, शिवलिंगच करतो ना तयार आपल्या भोवती. त्याच्यावरतीच हा अभिषेक आहे. त्याचा आनंद घ्यायचा आहे आम्हाला अशा पद्धतीनं. 2 मिनिटं घेऊया. काय अनुभूती येते पाहायचं. तशाच पद्धतीनं थोडं 2 मिनिटं बसायचं आहे आपल्याला. श्रद्धा भक्ति ज्ञान कर्म सब माँ चरणों में रख दो। शिव शक्ति रूपी मात भवानी तब चरणों में शरण दो माँ, तब चरणों में शरण दो माँ, तब चरणों में शरण दो। आया माता का पूजन आया, शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन आया, शिवरात्रि का आनंद छाया। श्रद्धा भक्ति ज्ञान कर्म सब माँ चरणों में रख दो। शिव शक्ति रूपी माता भवानी तब चरणों में शरण दो माँ, तब चरणों में शरण दो माँ, तब चरणों में शरण दो। आया माता का पूजन आया, शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन आया, शिवरात्रि का आनंद छाया। महाराज भक्ति प्रिया की महिमा सकल ब्रह्मांड गाए। विश्व कुंडलिनी जागृत करता वानवल कहलाए। महाराज भक्ति प्रिया की महिमा सकल ब्रह्मांड गाए। विश्व कुंडलिनी जागृत करता वानवल कहलाए। निरानंददायिनी मुक्तिदायिनी माँ निर्मल को सवारो। माँ त्रिकात्मिका माता अंबिका तेरी जय जयकारो। माँ तेरी जय जयकारो, माँ तेरी जय जयकारो। आया माता का पूजन आया, शिवरात्रि का आनंद छाया। आया माता का पूजन आया, शिवरात्रि का आनंद छाया।
जय हो, माहे महादेवी जय हो, माहे महादेवी जय हो. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. श्रद्धा भक्ति ज्ञान धर्म सब मां चरणों में रख दो, शिव शक्ति रूपी माता भवानी तब चरणों में शरण दो. माँ तब चरणों में शरण दो, माँ तब चरणों में शरण दो. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. शिवरात्रि का आनंद छाया, 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 शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया. आया माता का पूजन दिखाया, शिवरात्रि का आनंद छाया, शिवरात्रि का आनंद छाया, शिवरात्रि का आनंद छाया. ती स्थिती शिवांच्या पिंडीवरती जसा अभिषेक आहे ना, तसा या लिंगरूपी देहावरती अभिषेक जलतत्वाचा हा खरा अभिषेक. आणि त्यातून आपण ते शिवतत्व प्राप्त करून घेऊ शकतो. त्याचा आनंद ही एक योगातली स्थिती आहे. अशा प्रकारे पण आपण तो आनंद मिळवू शकतो. समाधान, शांती, तृप्ती आपल्याला मिळते. जसं बाह्यात आहे तसं आतमध्ये आपल्या हे करणं आवश्यक आहे. तर हळूहळू आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर घेऊया. वरती वरती घ्यायची आता. आणि हळूहळू आपले डोळे उघडायचे आणि श्रीमाताईनं पाहायचं. शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईनं पाहायचं. त्या स्थितीमध्येच बसायचं. जसं मगाशी आपण बसलो होतो की नाभीतून जलतत्व आपण वरती नेलं सहस्त्रारमध्ये आणि ते देहावरती सोडलं. तशी स्थिती प्राप्त करायची. आता देखील डोळे उघडे ठेवून आपण तेच करायचं आहे आणि लक्ष वरती पण ठेवायचं. बघा जमते काय. आणि व्हायब्रेशन्सवरती, म्हणजे पूर्ण आपण त्या जलतत्वातून न्हावून निघायचं आहे. म्हणजे कुंडलिनी आपल्याला न्हावू घालते. जसं शिवतत्वावरती अभिषेक करतो ना, जलाचा कायम अभिषेक असतो शिवांना, जलाची धार असते. ती स्थिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. ते शिवतत्व, तेच पूजन आहे शिवांचं. की जे ते त्यांचं तत्व आहे ते आमच्यात यावं, हे त्यांचं पूजन. बाह्यात जे करतो ते आमच्या आतमध्ये पण व्हायला पाहिजे की नको. ती स्थिती आहे. तोच आनंद आहे, तोच शिवानंद.
श्री मातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनी वरती आहे. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला परत शिस्तीत शिस्तीत लक्ष कुंडलिनीवरती, आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला 3 गाठी मारतोय. शिस्तीत करायचं. जाणवतं कुंडलिनी अगदी जलातनं वर येते, हाताबरोबर पण ती जलातूनच वर येते. त्या स्थितीला गेल्यावर तेच मिळतं. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा कवच तयार केलं. शिवकवच हा लिंग रूपी देह आहे ना, ह्याला शिवकवच. त्याच्यावरती अभिषेक घालायला काय अडचण आहे? खरा अर्थ तर असाच आहे. शिवांच्या वरती अभिषेक करायचा आहे. म्हणजे आपल्यातील शिवतत्वावरती आपण अभिषेक केला पाहिजे, तर ते शिवांचं पूजन होईल ना खऱ्या अर्थानं. बाह्यात करून काय मिळणार आहे? आतमध्ये झालं पाहिजे ना ते. फरक लक्षात आलाच पाहिजे आपल्या. उद्या आपण दिवसभर ही स्थिती प्राप्त करायचा प्रयत्न करूया की कुंडलिनी जलतत्वातून वर आणून संपूर्ण देहावरती कशी सोडता येईल हे आपण बघूया, आणि जलाचा अभिषेक या लिंगरूपी देहावरती करायचा प्रयत्न करूया. उद्या दिवसभर तेच करूया आपण. जय श्री माताजी.